नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर. राज्यामधील 20 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता वाटप करण्यात येईल. सोबतच शासनाने 5 मोठे लाभसुद्धा लाडक्या बहिणींना घोषित केलेले आहेत. त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे सुद्धा विचारायचं आहे. तर बघू शकता लाडक्या बहिणीला मिळणार 25,000 रुपये. आता हे 25,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, सोबतच तुमचा जो 6वा हप्ता आहे तर तो कसा मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. पुढेच बघू शकता राज्यामधील सर्व माता भगिनींच्या आशीर्वादामुळे आज मी निवडून आलेलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट मीडियासमोर पत्रकार परिषदेमध्ये आमच्यासमोर सुद्धा हेच सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलेलो आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींना 25,000 रुपयांचा लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. बघा आता हे 25,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे, सोबतच तुम्हाला जो 6वा हप्ता आहे आणि गॅसचे पैसे आहेत, सर्व यांविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. आणि त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती 100% एकदम जेन्युइनली खरोखर माहिती दिलेली असते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं. आता याच्याच पुढे जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. तर पुढेच बघू शकता लाडक्या बहिणीला हे 25,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ते विषयी सुद्धा मी सांगणारच आहे. बघा पुढेच काय सांगितलेलं आहे की 23 नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक सुरू होती, आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे माता भगिनींना कोणालाही पैसे आलेले नव्हते. आता नोव्हेंबर 23ला ही आचारसंहिता संपलेली आहे. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर. काल 24 तारखेला याच्यावरती निर्णय झालेला आहे. बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 24 तारखेला याच्यावरती बैठक करण्यात आलेली होती. तर त्या बैठकीमध्ये राज्यामधील सर्व महिलांसाठी 5 मोठे लाभसुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. आता सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्तासुद्धा विस्तारित केला जाणार आहे. तुमचे गॅसचे पैसे, बोनसचे पैसे, तुमच्या लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, सर्व पैसे एकाच टायमिंगमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की लाडक्या बहिणींनी जो दिलेला शब्द होता तो शब्द पाळलेला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यामधून पत्रकार परिषदेमध्ये पाणीसुद्धा आलेलं होतं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या मार्फत पूर्णपणे सक्षम बनवणं हे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आता पुढेच बघू शकता लाडक्या बहिणीला गॅसचे 2,500 रुपये कधी येणार ह्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅसचे पैसे आज फक्त याच महिलांना जमा होतील. बघा यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं, तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं. बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत ज्या माता भगिनी, ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या होत्या, अशा सर्व महिलांना पूर्णपणे मोफत 3 गॅसचे पैसे आज जमा होणार आहेत. बघू शकता यामध्ये ज्यांची KYC केलेली असेल फक्त त्यांनाच पैसे येतील. म्हणजेच तुमची जर गॅस कनेक्शनची KYC झालेली असेल किंवा तुम्ही केलेली असेल तरच पैसे येतील. आणि गॅस कनेक्शन जर महिलेच्या नावाने असेल तरी पण तुम्हाला हे पैसे येऊ शकतील. बघा शासनाने काय केलेलं आहे की कनेक्शन महिलेच्या नावावरती करायला सांगितलेलं आहे. आता महिलेच्या नावावरती का करायचं आहे, तर हे पैसे लाडकी बहीण योजनेमार्फत जी DBT तयार झालेली होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत. म्हणजेच हे पैसे DBTद्वारे आलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनाच पूर्णपणे गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने करणं गरजेचं होतं. बघू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की गॅसचे 2,500 रुपये सुद्धा तुम्हाला येणार आहेत. परंतु गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असणं गरजेचं होतं. त्यामुळे तुमचे पैसे 2,500 रुपये 100% येतील. आता गॅस कनेक्शन केलेलं नसेल किंवा केलेलं असेल त्याविषयी सुद्धा अपडेट आलेली आहे, ती सुद्धा बघून घेऊयात. आता त्याच्याच पुढे महत्त्वाची अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणीला गॅसचे 2,500 रुपये. आता हे गॅसचे 2,500 रुपये सर्वांना माहिती आहे, परंतु यामध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा आजपासून करण्यात येणार आहे. बघा गॅस कनेक्शन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावाने करणं गरजेचं आहे. तुम्ही जिथून गॅस भरून आणता त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे.
आणि आपले गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता गॅस कनेक्शन कुणी ट्रान्सफर करायचं आहे की घरामध्ये जर पतीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर ते ट्रान्सफर पत्नीच्या नावाने करायचं आहे, त्यावेळेस हे पैसे तुम्हाला येणार आहेत। आता फक्त हे एका वर्षापुरतं मर्यादित नाही, तर सरासरी 5 वर्ष तुम्हाला गॅस कनेक्शनचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच प्रत्येक वर्षाला 3% सरासरी 15% तुम्हाला 5 वर्षांमध्ये मोफत सरकारकडून दिल्या जाणार आहे। त्याच्यामुळे गॅस कनेक्शन करा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी नक्की पात्र ठरा। त्याच्याच पुढे महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे, जो 6वा हप्ता आहे, तो राज्यामधील 35 लाख डीबीटी तयार झालेले आहेत। आता याच्यामध्ये हे पैसे डीबीटीद्वारे येणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीच्या स्कीमद्वारे हे पैसे जमा होणार आहेत। त्याच्यामुळे हे 35 लाख महिला कोणत्या आहेत त्यासुद्धा सांगितलेलं आहे। बघा, ज्या माता भगिनींना 7,500 मिळाले, तुम्हाला जर 7,500 मिळाले असतील तर तुमचं नावसुद्धा या 35 लाखांमध्ये आहे। सोबतच 4,500 रुपये मिळाले असतील तरी पण तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। बघा, 7,500 रुपये किंवा 4,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर त्यांना काही करायची काहीच गरज नाही। बघा, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। डीबीटी ऑलरेडी तुमच्या खात्याची तयार झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाही। परंतु ही महत्त्वाची अपडेट कोणासाठी आलेली आहे की ज्या माता भगिनींनी आपलं आधार लिंक बँक खात्याशी केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर बँक खातं लिंक करून घ्या। जरी आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या येतील, परंतु गॅस कनेक्शन असेल किंवा आपलं आधार कार्ड लिंक असेल तर ते आजच्या आज तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणि आधार लिंक केल्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे तर ते आधार लिंक ॲक्टिव्ह झालेलं आहे का ते सुद्धा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे। आता ही खात्री कशी करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, बँक खात्यामध्ये त्यांना विचारायचं आहे आणि त्यांच्याकडून स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा फोटो घ्यायचा आहे। जर तुमच्या बँक खात्यासोबत अशी पूर्ण टिक असेल, ग्रीन टिक असेल, तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेलं आहे। त्याच माता भगिनींना याच्यामध्ये 35 लाख माता भगिनी आहेत तर त्यांनाच हे पैसे जमा होणार आहेत। आता त्याच्याच पुढची महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीला 6वा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार आहे। सर्वांना माहिती आहे, राज्यामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपयावरून 2100 रुपये इतकी रक्कम केलेली आहे। सरासरी 600 रुपयांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवलेली आहे। आता विरोधी पक्षाने प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, परंतु त्यांच्यावरती महाराष्ट्रामधील काहीच माता भगिनींनी विश्वास दाखवलेला नाही। फक्त विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती दाखवलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की महाराष्ट्रामधील सर्व पात्र महिलांना 5 वर्ष प्रत्येकी महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। बघा, इथून पुढे तुम्हाला 5 वर्ष काळजी करायची काही गरज नाही। प्रत्येकी महिन्याला जशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना जो लाभ मिळत होता तशाच पद्धतीने तुम्हाला हा लाभ पूर्णपणे 5 वर्ष मिळणार आहे। सोबतच यावरती काल निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे। तर ही योजना फक्त एका वर्षापुरती मर्यादित नव्हती, तर ही योजना सरासरी 5 वर्षांपुरती मर्यादित आहे। आता हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 6वा हप्ता जो आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु कधी जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, परंतु याच्यामध्ये काही जिल्हे समाविष्ट केलेले आहेत। तर बघू शकता काही जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे की संपूर्ण भारतामध्ये सोडा तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यांमधील आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे असतील आणि परवा दिवशी 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। तर आज जे 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। आता त्याच्याच पुढे बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये जे आज 20 जिल्हे आहेत तर त्या आज 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील। प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये अकोला एक जिल्हा सांगण्यात आलेला आहे आणि दुसरा म्हणजे वाशिम जिल्हा आहे। सोबतच तिसरा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये अमरावती आहे, चौथा जिल्हा आहे तर तो बीड आहे, सोबतच 5वा जिल्हा सोलापूर आहे, 6वा जिल्हा पुणे आहे, सोबतच 7वा जिल्हा जालना आहे आणि 8वा जिल्हा नाशिक आहे। आता हे प्रामुख्याने 8 जिल्हे झाले। अजून जे 12 जिल्हे आहेत तर या 12 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत तर ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, या साईडला आलं तर मुंबई सिटीमध्ये सुद्धा आजच पैसे येतील। सोबतच सिंधुदुर्ग आहे, सोबतच उस्मानाबाद साईडला सुद्धा आज पैसे येणार आहेत, भंडारा आहे, सोबतच चंद्रपूर आहे, गोंदिया आहे। प्रामुख्याने हे ॲड झाले 9, 10, 11, 12, 13, 14
अजून 6 जिल्हे राहिलेले आहेत. आता या 6 जिल्ह्यांमध्ये नाव कोणतं घेण्यात आलेलं आहे तर धुळे आणि नाशिक हे प्रामुख्याने अजून 2 जिल्हे घेण्यात आलेले आहेत. सोबतच जळगाव आहे आणि नगर आहे. प्रामुख्याने सरासरी तुमच्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील आणि जे सांगण्यात आलेले जे टायटॅनिकमधले 2 जिल्हे आहेत म्हणजे आज आले तर त्या जिल्ह्यांमध्ये येतील किंवा त्या जिल्ह्यांमध्ये उद्या येतील. आता याच्यामध्ये नागपूर आणि गडचिरोली हे टायटॅनिक पद्धतीने सांगण्यात आलेले जिल्हे आहेत. परंतु 18 जिल्हे तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत. तर या 18 जिल्ह्यांमध्ये फिक्स आजच पैसे येणार आहेत. कधी? आजच पैसे येणार आहेत. आता हे पैसे कोणकोणते येणार आहेत तर तुमचे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. सर्व माता भगिनींनी आपल्या अपडेट केल्या नसतील तर अपडेट करून घ्यायचे आहेत. जर केल्या नसतील तर तुम्हाला आजसुद्धा पैसे येणार नाही. नुसती वाट पाहून जमणार नाही. तुम्हाला याच्यावरती ॲक्शनसुद्धा घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पैसे येणार आहेत. तर बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.